देशाला हादरवणाऱ्या दिल्लीच्या ऍसिड अटॅक प्रकरणाला आता धक्कादायक वळण आलं आहे। पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे की पीडित मुलीच्या वडिलांनीच संपूर्ण कट रचला होता। या प्रकरणात आधी ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते ते सर्वजण निरपराध असल्याची शक्यता वाढली आहे। अकील खानने त्याच्या मालकीच्या फॅक्टरीत नोकरी करणाऱ्या महिलेशी गैरवर्तणूक केली। या प्रकरणाविरोधात महिलेने तक्रार केली। याचा राग आला म्हणून अकीलने स्वतःच्या मुलीवर ऍसिड अटॅक करण्याची सुपारी दिली आणि लैंगिक शोषणाची तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीला अडकवण्याचा प्रयत्न केला। हा आरोप संबंधित महिलेने केला आहे। याआधी ऍसिड अटॅकची तक्रार येताच पोलिसांनी तपास सुरू केला। हा तपास सुरू असताना पोलिसांना तक्रारदार मुलीकडून मिळालेल्या माहितीबाबतच शंका आली। अखेर तक्रारदार मुलगी आणि तिच्या वडिलांचे सत्य उघड झाले आहे। अकील खानने त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीला अडकवण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या मदतीने कट रचला। मुलीने घरातले टॉयलेट क्लिनिंगचे ऍसिड स्वतः सोबत कॉलेजच्या बॅग मधून नेले। त्यानंतर मुलीने कॉलेजच्या गेट जवळ असताना ऍसिड स्वतःच्या हातांवर टाकून घेतले। नंतर मुलीने वडिलांच्या मार्गदर्शनानुसार विशिष्ट नावं पोलिसांसमोर घेतली। यात अकील विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीचे तिने हल्लेखोर म्हणून उच्चारले, तसेच वडिलांनी सांगितलेली हल्लेखोरांच्या मित्रांची नावही मुलीने सांगितली। पोलिसांनी तक्रारी आधारे सखोल तपास केला तेव्हाच त्यांना तक्रारदार मुलगी आणि तिच्या घरातल्यांविषयी शंका वाटू लागली। अखेर सत्य उघड झाले। अकील खानने जितेंद्र आणि इतर 2 आरोपींना खोट्या प्रकरणात फसवण्यासाठी हा कट आखला होता। पोलिसांनी जाब विचारताच अकील खानने गुन्ह्याची कबुली दिली। ऍसिड अटॅक सारख्या गंभीर गुन्ह्यात स्वतःच्या मुलीचं आयुष्य पणाला लावण्या इतकी निर्दयता दाखवणारा बाप बघून पोलिसांनाही धक्का बसला। पोलिसांनी आरोपी अकील खानला अटक केली असून लवकरच त्याच्या मुलीलाही पोलीस अटक करणार आहेत।